नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी जास्त फेस व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला माहिती आहे. अपडेट आपण देत असतो बैलगाडा क्षेत्राबद्दल संपूर्ण अपडेट. 3 फेऱ्याचे अपडेट असतील, बिनजोडचे अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. परंतु आज भरपूर दिवसांनी एक फेस व्हिडिओ बनवतो आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या देव बाकासूरसाठी. पेडगाव हिंदकेसरी मैदान संपन्न झालं. अनेक रती महारथी टॉपचे नंदी या मैदानात दाखल झाले होते आणि ओपन मैदानात एक नंबर केला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. विसापूरकरांचा कार्तिक आणि मुंबईचा शॉटगन मेहरबान जबरदस्त अशी जोडी पळाली. त्याच्यानंतर आदतला एक नंबर केला तो आदत किंग सर्जा. एक नवीन नंदी मित्रांनो उजेडात आला आणि त्याच्यासोबत होता पुसेगाव हिंदकेसरी आणि आता पेडगाव हिंदकेसरी झालेला सचिन, हिंदकेसरी सचिन. मित्रांनो, सर्व तसेच फायनल पात्र सर्व गाड्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मथुरनेसुद्धा मित्रांनो मैदान गाजवलं, त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. सर्व फायनल पात्र दोन्ही दिवस ज्या गाड्या झाल्या त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्या गाड्यांची हार झाली त्या गाड्या मित्रांनो नक्कीच पुढच्या वर्षी प्रयत्न करून पुन्हा एकदा कमबॅक करून पुढच्या वर्षी गुलालासाठी प्रयत्न करतील आणि गुलाल घेतील. तर मेन मुद्द्यावर येऊया. पेडगाव मैदान गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर. मित्रांनो, दोन्ही दिवस हार झाली. पहिल्या दिवशी सेमीला हार झाली, तर दुसऱ्या दिवशी गटाला हार झाली. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती भरपूर अशा चर्चा चालू झाल्या, कारण बैलगाडी क्षेत्राला जे ग्लॅमर आहे त्याच्यामध्ये मथुर असेल, बकासूर असेल, सोन्या असेल, या नंदींचा मित्रांनो खूप वाटा आहे. त्याच्यामुळे मोठमोठ्या मैदानांमध्ये हार होऊ द्या किंवा जीत होऊ द्या, चर्चा तर होतेच. तर बकासूरच्या मित्रांनो आदतलासुद्धा हार झाले. त्याच्यानंतर भरपूर अशा चर्चा सोशल मीडियावरती झाल्या. तर नक्की काय काय कमेंट होत्या त्या आपण व्हिडिओमार्फत बघूया. तर दीपक यादव 9500 या दादांची मित्रांनो एक चांगली कमेंट होती आपल्या देव बाकासूरसाठी. अरे, त्याने खूप कमावले आहे, आता काही नको, मैदानात दिसला तरी बस आहे. प्रत्येक मैदानात एक नंबर कोणी केले नसतील तेवढे नंबर आपल्या देव बाकासूरने केलेत. तर मित्रांनो, अशा पॉझिटिव्ह कमेंट भरपूर आल्या. निगेटिव्ह कमेंट मित्रांनो अजिबात नव्हत्या. तर ही गोष्ट चांगली आहे की पहिला हार झाली की भरपूर कधी कधी वाईट कमेंट यायच्या, परंतु त्यासुद्धा आता बंद झालेत आणि बैलगाडी क्षेत्र एक चांगल्या वळणाकडे जात चाललं आहे. त्याच्यानंतर राहुल दादा तेलंगे यांची कमेंट आहे, माळशिरस हिंदकेसरी मैदानाला देव बाकासूर एक नंबर करणार, फक्त विठ्ठल नानांना गाडीवरती बसवा. नानांना बाका खूप चांगला पळतो. तर मित्रांनो, जरी गाडीची हार झाली होती तरीसुद्धा बाकासूर चांगला पाळला होता आणि गाडीवरती नाणं होते, त्याच्यामुळे प्रेक्षक भरपूर जास्त खुश होते. त्याच्यानंतर पुढील कमेंट आहे, फिलिप नावाने आयडी आहे, पुसेगाव हिंदकेसरी वर्षभर गुलाल राहतो, नातेपुतेकरांचा सचिन. ही सचिनबद्दल मित्रांनो कमेंट आहे. त्याच्या पुढची कमेंट आपण बघूया. पुढची कमेंट आहे, हारला तरीही कायम दहशत राहणारच, कधीही न समजणारा विषय म्हणजे बकाडॉन, कधीही हवेची दिशा बदलू शकतो, लाखो दिलो की धडकन, बकासूर लवकरच टॉपचा कमबॅक करेल. तर मित्रांनो, ही सुद्धा खूप चांगली अशी कमेंट बकासूरला आली होती. त्याच्यानंतर आगामी मैदानामध्ये विठ्ठलांना बसवा, पायरा टॉप ठेवा. तर मित्रांनो, ही सुद्धा एक टॉप कमेंट भागव अधिकारी या दादाने मित्रांनो केली होती. त्याच्यानंतर अशोक दादा देशमुख यांची कमेंट आहे की त्याची किती हार होत्या पण त्यांनी केलेले रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. ही सुद्धा कमेंट अशोकदा देशमुख यांनी सुंदर अशी कमेंट केली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील कमेंट आहे, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलवरून परत एकदा पेटणार हत्यार, आणि जेव्हा पेटणार तेव्हा परत एकदा अख्खा महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार. चांगली अशी कमेंट केली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढील कमेंट आहे, त्याने खूप कमी कमवले आहे, आम्हाला जरी तो मैदानात दिसला तरी समाधान वाटतं, आणि त्यांनी जे रेकॉर्ड केले ते कोणी मोडू शकत नाही. ही सुद्धा खूप चांगली अशी कमेंट आहे. त्याच्यानंतर पुढील कमेंट आहे, राहुल पुढे सरनेम नाही आहे, की हारजीत हा खेळाचा भाग आहे, परंतु देव कायम आमच्यासाठी देवच राहणार आणि हारला तरी त्याचं अस्तित्व कमी होणार नाही. तर मित्रांनो, अशा खूप चांगल्या अशा कमेंट बाकासूरबद्दल येत होतं. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मागच्या काही काळामध्ये बाकासूर असू द्या, मथुर असू द्या किंवा वेगाचा शेवट सर्जा असू द्या, यांची हार झाली की प्रेक्षक बैलगाडाप्रेमी असतील किंवा काही मित्रांनो फेक आय डीवरून मालकांना ट्रोलिंग केलं जायचं, नंदीनं ट्रोलिंग केलं जायचं. तर हे प्रमाण आत्ता मित्रांनो खूप कमी होत चाललं आहे.
सगळ्या नंदींना मित्रांनो चांगल्या कमेंट येत आहेत. त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्र अखिल भारतीय बैलगाडा संघटना चांगल्या वळणावर नेते, परंतु त्यात साथ प्रेक्षकसुद्धा देत आहेत. कारण वाईट कमेंट आणि फेक आय डीवालेसुद्धा मित्रांनो आता हळूहळू बंद होत आहेत. तर ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण क्षेत्र चांगल्या वळणावरती जाण्याचा भरपूर लोक संघटना असेल, मालक असतील चांगला प्रयत्न करत. त्याच्यामुळे आपलं पण काम आहे. मोठमोठ्या लढती होत असतात, परंतु ज्याची हार होते मित्रांनो त्याला नावं आता प्रेक्षक जास्त बॅड कमेंट करत नाही. तर ही चांगली गोष्ट आहे बैलगाडा क्षेत्रासाठी. अशाच मित्रांनो कमेंट करू नका. ज्या नंदीची हार होते त्याला सपोर्ट करा आणि जिंकत असेल त्याचीसुद्धा वावा करा, काही हरकत नाही. तर मित्रांनो खरोखर अशा कमेंट बघून चांगलं वाटलं, कारण मागच्या 3-4 महिन्यामध्ये समजा बकासूरची हार झाली की कधी कधी मामांना मोहिल शेट यांना ट्रोल केलं जायचं किंवा बकासूरलासुद्धा ट्रोल केलं जायचं. मथुरची हार झाली की मथुरलासुद्धा मित्रांनो काही फेक आय डीवाले ट्रोल करायचे. परंतु हे मित्रांनो प्रमाण आता कमी होत चाललं आहे आणि क्षेत्र चांगल्या वळणावर चाललं आहे. आत्ता होणार आहे 10 तारखेला 61 फाटा जुनं माळशिरस हिंदकेसरी मैदान. या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो बकासूर कमबॅक करेल. तर असाच बकासूर असेल, मथुर असेल, प्रत्येक नंदीला मित्रांनो असाच सपोर्ट करा. एवढाच उद्देश होता व्हिडिओ मागचा. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. काहीतरी चांगली कमेंट करा, बकासूरबद्दल करा किंवा कोणत्या नंदीबद्दल करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.